नोबत तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बळबळ करीतो. त्यास धरावे अथवा मारावे. शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता. शक्यतो मारावेच. महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला. फक्त त्यांची एक मोठी चूक झाली. शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं. आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं. प्रतापराव, त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सापास सोडलात न ठेचता. खानाच्या तरवारीने कापली केलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. नोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. याच जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा. खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका. जा. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले.